मनमाड येथे नामांतर दिन उत्साहात साजरा. मान्यवरांची उपस्थिती. मनमाड. जानेवारी 14 ही केवळ एक तारीख नसून तो मराठवाड्याच्या आत्मसन्मानाचा इतिहास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव मिळवण्यासाठी तब्बल 16 वर्षांचा जो प्रदीर्घ आणि वेदनादायी संघर्ष झाला, तो केवळ नावासाठी नव्हता तर सामाजिक न्याय आणि शिक्षणाच्या समान अधिकारासाठी होता, असे परखड विचार निळेसाहेब यांनी मनमाड येथे व्यक्त केले. मनमाड येथे आयोजित विद्यापीठ नामांतर विस्तारित दिनाच्या कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे, धीवर बाबूजी, नवनिर्वाचित नगरसेवक आणि शहरातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. संघर्षाच्या स्मृतींना उजाळा. निळेसाहेब यांनी आपल्या भाषणात नामांतर आंदोलनाच्या दाहक आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, 1978 साली सरकारने नामांतराचा निर्णय घेतला, मात्र त्याला झालेल्या विरोधामुळे मराठवाड्यात भीषण हिंसाचार झाला. अनेक दलित वस्त्या जाळल्या गेल्या, हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली. केवळ एका नावासाठी मानवी हक्क नाकारले गेले, तरीही आंबेडकरी चळवळ मागे हटली नाही. हा लढा रक्ताने लिहिलेला इतिहास आहे. शहीदांचे बलिदान आणि आजची जबाबदारी. या आंदोलनात ज्यांनी प्राणांची आहुती दिली, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना ते पुढे म्हणाले की, या संघर्षात उतरलेल्या लोकांनी स्वतःसाठी कोणतीही सत्ता किंवा पद मागितले नव्हते, तर त्यांनी केवळ बाबासाहेबांचा सन्मान मागितला होता. आज लाखो विद्यार्थी या विद्यापीठातून शिक्षण घेत आहेत, हे त्यागाचे फळ आहे. बाबासाहेबांचे नाव केवळ फलकावर मर्यादित न ठेवता ते आपल्या विचारांत आणि आचरणात उतरवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल. कार्यक्रमाची वैशिष्ट्ये. मान्यवरांची उपस्थिती. माजी नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे आणि धीवर बाबूजी यांनीही या ऐतिहासिक लढ्याचे महत्त्व अधोरेखित केले. नवनिर्वाचित नगरसेवकांचा सहभाग. नवनियुक्त नगरसेवकांनी या चळवळीच्या विचारांशी बांधील राहण्याचा निर्धार व्यक्त केला. कृतज्ञता सोहळा. आंदोलनातील ज्ञात अज्ञात शहीदांना सामूहिक अभिवादन करण्यात आले. हा इतिहास सहज मिळालेला नसून तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे, अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या. नमस्कार. आज आपण नांदगाव तालुक्यातून मनमाड गावामध्ये उभा आहे. आपले सगळे नगरसेवक, आपले जुने मुरब्बी धीवर बाबूजी, हे सगळे आपले राजाभाऊ अहिरे, आपण यांच्या संघ मनमाडमध्ये आपण बातचीत करीत आहोत. हातात घ्या. जय भीम. आज 14 जानेवारी 2026 नामविस्तार दिन आहे. दिनांक सन 1974 रोजी नामांतराची ठिणगी या महाराष्ट्रामध्ये पेटली आणि त्या ठिणगीचा मोठा प्रकार म्हणून दलित पॅंथरनी नामांतरासाठी खेडोपाडी जाऊन ही चळवळ उभी केली. त्या चळवळीमध्ये प्रामुख्याने जोगेंद्रजी कावाडे, आठवले साहेब, गाडे साहेब अनेक थोर नेते या नामांतर चळवळीमध्ये सहभागी होते. 1978 27 जुलै 1978 ज्यावेळेस शरद पवार पोलोदमधून बाहेर पडले आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर औरंगाबाद विद्यापीठातून सरकारकडं मंत्रालयात नामांतरासाठी एक प्रस्ताव गेला आणि तो प्रस्ताव शरदचंद्र पवार यांनी दोन्ही सभागृहामध्ये मंजूर करून घेतला. परंतु 78ला ज्यावेळेस प्रस्ताव मंजूर झाला, त्यावेळेस काही मनुवादी लोक, ज्यांना बाबासाहेबाच्या नावाचं कोडं होतं, अशा लोकांनी त्या प्रस्तावाला तीव्र असा विरोध केला. नुसता विरोधच करून थांबले नाही, तर आमच्या दलित वस्त्यामध्ये घुसून आमच्या दलित वस्त्या जाळपोळ केली. आमच्या भीमसैनिकांना ठार मारले गेलं. आणि म्हणून 1994 साली 14 जानेवारी 1994 साली माननीय रासू गवई साहेब बाळासाहेब ठाकरेंकडे गेले आणि या नामांतराविषयी चौकशी केली की आता हे किती दिवस भांडण चालणार. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं, यात एक पर्याय आहे. तो पर्याय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
असं नाव जर देत असाल तर आपण सर्व त्याला मंजुरी देऊ आणि तो प्रस्ताव घेऊन सर्व ठिकाणी मंजूर झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार झाला. या नामविस्तारामध्ये, या नामांतर लढ्यामध्ये आमचे शेकडो भीमसैनिक, 150 भीमसैनिक शहीद झाले. त्यात पोचीराम कांबळे, हरिश्चंद्र मेवाड असे अनेक प्रकारचे त्यांची नावं आहेत. पोचीराम कांबळेंची जर व्यथा जर सांगायचीच झाली तर पोचीराम कांबळेला 27 जुलै 4 ऑगस्ट रोजी या मनोवाद्यांनी हेरलं आणि बेदम मारहाण केली. पोचीराम कांबळेचा पहिला उजवा हात छाटला. बोल पोचा जे भीम म्हणशील का. पहिला हात कापला, दुसरा हात कापला. बोल पोचीराम जे भीम म्हणशील का. जे भीमचा आवाज, तोच कणखर आवाज बाबासाहेबाच्या नावाने घुमू लागला. जय भीम जय भीम जय भीम असं करत करत दोन्ही हात कापले, दोन्ही पाय कापले, परंतु पोचीराम जय भीम म्हणायचं थांबत नव्हता. अखेर या मनोवाद्यांनी पोचीराम कांबळेचं शिर धडा वेगळं केलं. ते शिर देखील बोलू लागलं, जय भीम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. अशा प्रकारे भीमसैनिकांनी या नामांतर लढ्यामध्ये योगदान दिलेलं आहे. आमच्या मनमाडच्या देखील काही भीमसैनिकांचं या नामांतर लढ्यासाठी योगदान आहे. त्यात दिवंगत बाळासाहेब जगताप, अशोक जगताप, अशोक खरे, सुरेश शेळके आणि अजून बरेचसे जे भीमसैनिक आहेत यांचं या नामांतर लढ्यामध्ये खूप योगदान आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही नामांतर लढ्याचा, नामांतर विस्तार दिनाचा विजय साजरा करत असताना नामांतर लढ्यामध्ये जे जे शहीद झाले त्या शहीदांना या ठिकाणी आम्ही आदरांजली अर्पण करतो आणि येथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आज नामांतराच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं दोन्ही सभागृहामध्ये एकमतानं ठराव पास केला. आठवले साहेब मंत्री असता, आपलं समाज कल्याण मंत्री असताना हा प्रस्ताव घेऊन का बाळासाहेब ठाकरेचा प्रस्ताव घेऊन गेले आणि मग विरोधी पक्ष नेते त्यावेळेसचे गवई साहेब होते. गवई साहेबांनी त्यावेळेस सांगितलं का आपण प्रस्ताव घेऊन बाळासाहेब ठाकरे त्यांनी मंजुरी दिली. अशा पद्धतीने मंजुरी दिलं पाहिजे. मराठवाडा हा शब्द कायम ठेवला आणि मग नामविस्तार झाला. नामविस्तार होता खूप आंदोलन झाले. पहिले सगळं काही आपण करत असता कवडे सरांनी लॉंग मार्च काढला नागपूर ते औरंगाबाद. तिथं खूप आंदोलन झाले. त्याच्यानंतर या जातीवादी लोकांनी गोविंदभाई श्राफ यांनी आंदोलन केलं आंबेडकरच्या याच्यावर कॉलेजवर का तिथं एकदम खूप आंदोलन झालं का महाराष्ट्रामध्ये खूप देणगी भेटली का नामांतरच्या ज्या भीमसैनिकांवर खूप लाठीचार्ज झाला या काँग्रेसच्या सरकारनं. खूप एकदम अत्याचार झाला. वस्त्या जाळल्या, आपल्या वस्त्या गेल्या. जिथं अन्याय अत्याचार होईल तिथं पॅन्थरला कळवा. आठवले साहेबांनी त्यांच्या आठवले साहेबांची टीम आणि कवाडे सरांची काही दलित मुस्लिम मुक्ती सेना त्यांच्यावर सगळे लोक बरोबर आपल्या महाराष्ट्रामधून जागे झाले का दलित वस्त्या आपल्या वस्तीमध्ये खरं पाहायला गेलं अन्याय अत्याचार जास्त झाले. पेटून उठले भीमसैनिक. पण नामांतर सविस्तार खूप झाला. मग शेवटला मग असं झालं का नामांतर द्यायचं ठरलं. नाव रात्रीतून नाव दिलं गेलं. मग या नामांतरचा सूर्य फक्त एकच माणसामुळे निघाला का गौतम वाघमारे त्यांचं बलिदान झालं का ते बलिदानापासून का नामांतर झालं. नामांतरापासून मग पोचीराम कांबळे वगैरे ते पहिलेच होते शहीद भीमसैनिक होते. पण ते सुहासिनी बनसोडे हे सगळे गोळीबार झाला आपल्या याला मुंबईमध्ये. असं एकदम खूप नामांतर एकदा सहज मिळालं नाही आपल्याला. आपल्या खूप घरं उद्ध्वस्त झाले. भीमसैनिकांची पिढी उद्ध्वस्त झाली. आज बी देखील नामांतर जे लोक मनमाडमध्ये पंडित खरे,
बाळासाहेब जगताप, अशोक जगताप हे सगळे लोकांनी खूप एकदम बलिदान दिले. आज ते नाही आहे, त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. नामविस्ताराच्या तुम्हाला सर्वांना भीमसैनिकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. तुम्हाला मी समजतो. एवढं बोलून माझा एकदम शब्द समाप्त करतो. धन्यवाद ड्रायव्हर बाबूजी. या मनमाड शहरामध्ये हा सगळ्या तुम्ही आरकेएस न्यूजला मुलाखत दिली याच्याबद्दल तुमचं सर्वांचं मी अभिनंदन करतो. जय हिंद, जय भीम.